नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. जसं की आपण मागेच बोललो होतो की आता आपण एक्सप्लोअर करत राहणार आहेत आणि तसंच आता आम्ही एक्सप्लोअर करायला आलो आहे नालासोपारा या ठिकाणी. वाघोली म्हणून एक गाव आहे, तिथे इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. खरंच हा गणपती खूप बघण्यासारखा आहे आणि या मंदिराचं तेवढंच नाव आहे. तर बोललो चला आज आपण ही आपला ग्रुपसोबत इकडे आलो आहे आणि बोललो एक्सप्लोअर करू या मंदिराची आपली माहिती आणि कसं यायचं इकडे त्याबद्दल सगळं तुम्हाला आपल्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. तर ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. मजा मस्ती आणि एक्सप्लोअर कसं या मंदिरापर्यंत यायचं आहे ते आता पुढे बघत राहा. तर चला बघूया. मित्रांनो, आपण इथून आता एंटर केलं आहे, बघू शकता तुम्ही रोड. आणि आता आपल्याला इकडे पुढे जायचं आहे. हा एंट्री गेट आहे मित्रांनो. इकडे मस्तपैकी गार्डन वगैरे बनवले आहेत लहान मुलांसाठी, खरंच सुंदर. इकडे स्वयंभू ओंकारेश्वर मंदिर, स्वयंभू महेश्वर मंदिर आणि हे सगळे मंदिरं इकडे आहेत. याची माहिती वगैरे दिलेली आहे. खूप मस्त छान प्रकारे मेंटेन केलेलं आहे. मित्रांनो, इकडे श्री स्वामी समर्थ मठ वाघोली आणि आपले मेंबर चेतन आहे आज आपल्यासोबत बऱ्याच दिवसानंतर. केविता आहेच. राहुल कुठे गेला? आता आपण बघूया पुढे पुढे सगळा पूर्णपणे एक्सप्लोअर करणार आहोत. तर मित्रांनो, आपण त्या परिसरात तर पोहोचलो आणि बघा इथे स्वामी, इथे बाळूमामांची छोटीशी मूर्ती आणि बघा हेच ते मंदिर, इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर. पूर्णपणे असं हे खाली 15 फूट आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर ती तुम्हाला आता मी जाऊन दाखवतो, बघत राहा तुम्ही. आणि बघा हे आमचं एक स्वप्न आहे. एक दिवशी इच्छापूर्ती बाप्पाच्या इकडे हीच आमची इच्छा आहे की आम्हालाही आमचं बटन असंच लवकर भेटू दे. आहे की नाही इच्छा लवकरच आमची इच्छा आहे. तर मित्रांनो, हा छोटासा गेट आहे. या गेटच्या आतमधून ती एंट्री होती जी मी तुम्हाला दाखवली.
त्यांच्या बाहेरील भागी आता आपण आलो. तर इकडे मुंबादेवी असा हा पूर्णपणे परिसर आहे, मोठाच्या मोठा. संत बाळूमामा मंदिर आहे, चंपावती माता, विठ्ठल रखुमाई मंदिर. खूप मोठा असा परिसर आहे आणि खूप भाविक इथे येत असतात. हे बाळूमामाचं मंदिर आहे, छान असं. विठ्ठल रखुमाई. आपण इथे इच्छापूर्ती गणपती मंदिर तर आत्ता बघितलं. हे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे जे मी तुम्हाला दाखवलं, हेच आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर होतं. आणि आता आपण इकडे मित्रांनो श्री स्वामी समर्थांचा सुंदर असा मठ आहे. खूप लाखो भाविक इकडे येतात आणि आपणही आता तिकडे चाललो. खरंच खूप बघण्यासारखा मठ आहे. तुमच्या माझ्या पाठीमागे बघू शकता इकडे. आता मी पूर्णपणे एक्सप्लोअर करून तुम्हाला दाखवतो की तो मठ कसा आहे काय. चला बघूया. मित्रांनो आपण आत्ता स्वामींच्या मठात आलो. सुंदर असा मठ आहे, तुम्ही बघू शकता इकडे. हा संपूर्ण मठ तुम्हाला आतमधून मी कसा आहे हा दाखवतो. इकडे आपले केबी आणि राहुल सुद्धा बसले, पाठी चेतन सुद्धा. मठ हा आतून कसा आहे हा मी पूर्णपणे तुम्हाला दाखवतो. सुंदर असा मित्रांनो मोठा असा मठ आहे हा. खरंच मनाला खूप समाधान भेटेल असा हा मठ आहे. मित्रांनो आपण इथे आता स्वामींच्या मंदिरात जाऊन सुद्धा स्वामींचे दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे आपल्या पाठीमागे स्वामींचा मठ आहे. तर आता आपण महादेवांचं दर्शन घेणार आहेत. आपले मित्र तर गेलेत पुढे, तर आपणही जाऊया. खरंच खूप सुंदर असा हा परिसर आहे हा. तर चला आपण आता महादेवाचं मंदिर बघू. हर हर महादेव. मित्रांनो हे गार्डन आहे सुंदर असं. हे काय रे, थोडा विश्राम करावा. विश्राम करतोय. भक्तहीन झाला स्वामी चमत्कार. चमत्कार. छान झोप आहे. हो राहुल आपला कुठे बसलाय? आठ मध्ये. हो गणपती, इच्छापूर्ती गणपती. हा इकडे मित्रांनो बैलगाडी वगैरे सुद्धा आहे का. खूप काही म्हणजे फोटो काढण्यासाठी वगैरे आणि म्हणजे छान प्रकारे मेंटेन केलेली आहे ही बाग. म्हणजे भक्त इकडे दर्शन घेऊन बसू शकतात. रात्रीच्या वेळेस लाइटिंग आहे सुंदर फार.
खरंच स्वामी भक्तांनी तर इथे आलंच पाहिजे. मित्रांनो जास्त लांब नाही आहे, नालासोपारा स्टेशनपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावरती आहे वाघोली. ऑटोने तुम्ही या, बस सुद्धा आहे इकडे अवेलेबल, कशाने येऊ शकता इकडे. असा पूर्णसा परिसर आहे. मित्रांनो इथे आता दर्शन तर घेतलंय आम्ही, गणपतीचं मंदिर, स्वामी समर्थांचा मठ, आणि आता पेटपूजा थोडीफार आणि मलाही द्या. तर कसं वाटलं तुम्हाला आज या ठिकाणी येऊन? मन एकदम शांत वाटलं. सुंदर हे वातावरण पण एकदम शांत आहे ना, हम्म. की तुम्हाला असं वाटणारच नाही की ती रोजची भीड, असं किडचिड तिथे आल्यावर असं वाटतं एकदम शांत, असं शांतच राहावं, एकदम शांत. मनाला समाधान भेटलं असं. मनाला समाधान. तुम्हाला काय वाटतं? जिथे स्वामी तिथे तुमच्या प्रश्न भक्तीन झालं एकदम सगळं शांत. शांत आणि त्यात एक हे पण चांगलं आहे की स्वामींचं मठ आहे त्यांच्या बाजूला, मंदिर आपलं आहे. गणपती बाप्पाचं मंदिर पण आहे. तर मित्रांनो आपण आता दर्शन तर घेतलं इथे आपल्या स्वामींच्या मठाचं आणि गणपती मंदिराचं. आता वेफर खात खात पोरं चालली आहेत. आता बघू पुढे काय अजून एक गोष्टी एक्सप्लोर करायला भेटतात का, तर ते आपण एक्सप्लोर करू पुढे पुढे. पण खरंच खूप छान मंदिर आहे, समाधान वाटलं येऊन. तुम्ही कधी वेळ भेटला तर या इकडे. नालासोपारावरून फक्त 4 किलोमीटर वेस्टला आहे. फक्त रिक्षावाले जरा जास्त भाडं सांगतात, पण तुम्ही आधीच माहिती घेऊन या, जेणेकरून तुम्हालाही फसवाफसवी होणार नाही. बाकी बसचा ऑप्शन आहेच तुम्हाला इकडे येण्यासाठी, आणि स्वतःची पर्सनल गाडी असेल तर टेन्शनच नाही. तर बघूया आता काय अजून एक्सप्लोर करायला आपल्याला भेटतं का इथे. मित्रांनो लोकेशन पण खूप छान आहे, बरं सुंदर असं एकदम गावी आल्यासारखं वातावरण आहे आपल्या इकडे. नारळाची झाडं वगैरे, सुंदर असं लोकेशन आहे. एकदम आपण असं गावी फिरतो असं वाटतंय. खरंच मनाला जरा शांती वाटते बघण्यासारखे. तर मित्रांनो बघतोय तर इकडे काय आपल्याला बघण्यासारखं भेटतंय का. थोडं छान वाटतं असं मित्रांनो, या रस्त्यांवरती चालायला वगैरे शांत असं. मित्रांनो इथून आपण बाहेर आलो, इकडे मंदिराचा रस्ता होता, या रस्त्याने आपण हे बघा इथे लावलं सुद्धा आहे. इथून बाहेर आल्यावरती हे इकडे सुंदर असं तलाव आहे. हो फोटोशूट चालू आहे. सस्ता देवरकोंडा. सस्ता देवरकोंडा फोटोग्राफर एरिया दो मे को. पण मस्त व्ह्यू आहे हा, सुंदर असा तलाव. खरंच मित्रांनो सनसेटच्या टायमिंगला इथे खूप छान असं वातावरण असेल, कारण सनसेट व्ह्यू बघतानाच खूप भारी वाटतंय. मित्रांनो हा गणपतीच्या बाहेरील परिसर आहे, आणि इथे आहे तलाव आहे, आणि मस्त आता मित्रांनो 5 वाजत आलेत, आणि इकडे तुम्ही व्ह्यू बघू शकता. हा सुंदर असा आता सन सेट होण्याचा टाइम, आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो. हे आपले हिरोज कसे उभे आहेत, स्टायलिश एकदम. सुंदर असा व्ह्यू आहे. इकडे मंदिर आहे, शनिदेवाचं मंदिर आहे. आपल्याला कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे शॉट घेता येत नाही. इकडे तुम्ही बघू शकता हनुमानाचं मंदिर आहे. सुंदर असं मेंटेन केलेलं आहे त्यांनी, छान. इकडून एंट्री आहे मंदिरात आत जाण्यासाठी. आणि इथे असं बसण्यासाठी वगैरे खूप छान असं केलेलं आहे. लहान मुलांसाठी गार्डन्स वगैरे केलेले आहेत.
असं मंदिर असं वाटत नाही, एक छान असं घर असंच वाटतंय हे. तर मित्रांनो आता आम्ही तिकडे स्वामींचं आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. इकडे बाजूलाच एक 5 मिनिटावरती शनिदेवाचं मंदिर आहे, तर तिकडे तुम्ही येऊन नक्की दर्शन घ्या. खूप छान मंदिर आहे. तर आमची सगळी पोरं इकडे आली होती. इथे आले पाहिजे, इकडनं घेऊन पुढे गेले पाहिजे. मी तुम्हाला हा काय ना, आता माहिती नव्हतं आपल्याला. तर मित्रांनो आता इथे बाळूमामाचं मंदिर सुद्धा आहे, तेही तुम्हाला दाखवतो. ते बघूयात आपण आता. मित्रांनो आपण इथे आता बाळूमामाच्या मंदिरात दर्शन घेतलं. तिथे कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे आतमधला आपल्याला एक शूट घेता आलं नाही, पण दर्शन तर आमचं झालं. जाऊ शकता भंडारा वगैरे मग येतात आपली थोडं. खूप इकडे पण छान असं सुंदर त्यांनी बनवलं आहे बघण्यासारखं. हे आपले बसण्यासारखं पूर्ण हे भारी बनवलंय ना, सगळ्यात मस्त त्यांनी मेंटेन केलं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजचे जे आपले पूर्ण स्पॉट होते ते सगळे कव्हर केलेत. जे काही आपण बघणार होतो, एक फर्स्ट म्हणजे तर आपलं गणपतीचं मंदिर, त्यानंतर स्वामींचा मठ, आणि आता एंडला शनी मंदिरसुद्धा आपण बघितलं आहे. तर इकडे नालासोपाऱ्याला कधी तुम्ही आलात तर 4 किलोमीटर अंतरावरती वाघोली हे गाव आहे. त्या ठिकाणी सगळे स्पॉट्स आहेत आणि खरंच बघण्यासारखे आहेत. खूप लोक इकडे बघायला येतात. तुम्ही नक्कीच वेळ काढून इकडे बघायला या. आणि आज आम्ही सगळे आलो होतो. आज चेतन होता आपल्यासोबत बऱ्याच दिवसानंतर, राहुल होताच गेल्या वेळी. तर असेच आता आपले डेली ब्लॉग येत राहणार सारखे. आम्ही कुठे ना कुठेतरी एक्सप्लोअर करत राहणार जेव्हा जेव्हा आम्हाला टाईम भेटेल. तर तुम्ही असाच सपोर्ट करत राहा, बघत राहा, आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. चला, श्री स्वामी समर्थ. भेटू नेक्स्ट व्हिडिओ सहित नेक्स्ट ठिकाणी लवकरच. तोपर्यंत बाय बाय.